नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:03 ते 10:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:43 आणि यमगंड काळ सकाळी 5:43 ते 7:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र राहू बरोबर युती करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र मीन राशीमध्ये प्रवेश करेल. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. वृषभ येथील रवी आणि हर्षल बरोबर लाभयोग करेल. मिथुन येथील गुरुबरोबर केंद्रयोग करेल. आजच्याच दिवशी मीनेचा शुक्र आणि कर्केचा मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग सुद्धा करणार आहेत. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. तर सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि शनी बरोबर युतीयोग करणार आहे. द्वितीयातल्या रवी हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे व्ययातला शुक्र आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहावं लागेल. खास करून आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट यापासून दूर राहणं महत्त्वपूर्ण राहील. फसवलं जाणं, आर्थिक संदर्भातले चुकीचे व्यवहार होणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल, भटकणं जास्त होईल. मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस हे तुमच्या शारीरिक आणि मानसिकतेवरती जास्तच प्रमाणात दिसून येईल. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात अजिबात करू नका. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर किंवा घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवी हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे लाभातला शुक्र आणि तृतीयातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज साफ चुकतील. याचप्रमाणे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. काळजी घ्या. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काय अनुभव दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये अनुभवास येऊ शकतील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही प्रलंबित लाभसुद्धा तुम्हाला मिळतील. तुमचे मांडलेले अंदाज अचूक ठरू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवससुद्धा तुमच्यासाठी फारच चांगले राहतील. तुम्ही जास्त प्रमाणात एनर्जेटिक दिसाल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि तुमच्यातली ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार
याकरता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातला रवी आणि हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी दशमातला शुक्र आणि द्वितीयातला मंगळ हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. मात्र कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय भविष्यासंबंधात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. काळजी घ्या. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला चांगली उत्तम साथ संगत मिळू शकेल. चांगलं मार्गदर्शनसुद्धा मिळू शकेल. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवससुद्धा अतिशय उत्तम राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या रवी आणि हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच आणि व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कितीही छोटे किंवा मोठे असतील, कुठल्याही क्षेत्राशी निगडीत असतील तरी सुद्धा तुम्हाला अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक राहील. फसवलं जाणं, चुकीचे निर्णय घेणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारे नवीन कामाची सुरुवात करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. अर्थात दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. तुमच्या अंदाज बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवता. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण राहतील. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील शॉर्ट टर्ममध्ये. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस दुपारनंतरचा हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातला शुक्र आणि व्ययातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे वादविवाद होऊ शकतील आणि ते टोकसुद्धा गाठू शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास निर्माण होतील की ज्याचं कारण नेमकं समजलं नाही. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. सहज फायद्याच्या मागे जाऊ नका. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये किंवा संपूर्ण दिवसातच करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले छोटे मोठे लाभ अनपेक्षित मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणारा नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. लाभातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या संदर्भात गैरसमज निर्माण होऊ शकते. यामुळे थोडीशी काळजी घ्या. आरोग्यासंदर्भातल्या सुद्धा काही व्याधी, खास करून मानसिक तणाव जास्त जाणवू शकेल. भावनेच्या आधारे कुठलेही निर्णय घेऊ नका. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. या ठिकाणी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते उत्तम दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे होईल, काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाकडे तुम्ही फोकस करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र तुमच्या 6ष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे षष्ठातला शुक्र आणि दशमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजामुळे गोष्टी थोड्याशा टोक गाठू शकते. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय किंवा ट्रेड करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास जाणवतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही, त्याचं कारण समजणार नाही. कुठल्याही प्रकारचे निर्णय जे तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असतील अजिबात घेऊ नका. काही छोटे मोठे लाभ मिळू शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संदर्भामध्ये काही चांगल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी घडू शकतील की ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातला शुक्र आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल. त्यामुळे नातेसंबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे घरातले जे स्त्री वर्ग असतील किंवा मोठ्या ज्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक अनुभव मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध दृढवत दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ संभवतात. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव येऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा करू शकता. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. एकंदरीत दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 हा चंद्र 4थात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. षष्ठातल्या रवी हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. फारच महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. कासवणाच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल. मात्र हाती घेतलेली कामं पूर्ण होताना तुम्हाला त्रास होईल. फसवलं जाणं, चीटिंग होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. एखादं काम अगदी हाताजवळ आलेलं असताना ते चटकन निघून जाणं किंवा समोरच्या व्यक्ती वेगळं वागणं अशा प्रकारचे काही विचित्र अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. त्यामुळे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. जर तो आणि आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे सुद्धा जास्त होईल. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध पूर्ववत होऊ शकतील. याचप्रमाणे तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. आज दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातल्या रवी हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले अनपेक्षित काही त्रास दिसून येऊ शकतील. तुमची गुंतवणूक किंवा खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. काही प्रलंबित कामासंदर्भातले काही नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर युतियोग करेल. चतुर्थातील रवी हर्षल बरोबर लाभयोग करेल आणि पंचमातल्या गुरुबरोबर केंद्रयोग करेल. द्वितीयाचा शुक्र आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन किंवा फक्त आणि फक्त विश्वासार्थी कुठल्याही प्रकारची अशी कामं करू नका की तत्संबंधित तुमच्या मनात प्रश्नचिन्ह असेल. काळजी घ्या. फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव कुठल्याही क्षेत्राशी संबंधित आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त राहील. आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदलाव दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे विवाहित घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. अर्थात घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आवडीनिवडीकरता काही खर्चसुद्धा करावे लागते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये उत्पन्नाच्या संदर्भातले काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. आजचा दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययसनात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 12:08 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणारा शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल.
तृतीयातील रवी हर्षलबरोबर लाभ योग करेल, चतुर्थातील गुरुबरोबर केंद्र करेल, तुमच्याच राशीतला शुक्र आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी दुपारपर्यंतचा कालावधी हा स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशाच प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये ती कामं वाढत जातील, त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. आधी केलेले काही कामांचे त्रासदायक अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. आजच्या दिवशी वणवण जास्त होईल, फिरणं जास्त होईल, परंतु अपेक्षित कामं न झाल्यामुळे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस हे जास्तच प्रमाणात जाणवेल, मानसिक तणाव जास्त जाणवेल. काळजी करू नका. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून दिवसभराचा स्ट्रेस संपूर्णपणे हलकं होऊन जाईल. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे धार्मिक, आध्यात्मिक गोष्टींकरता सुद्धा दुपारनंतरचा कालावधी उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. तुम्ही केलेली कामं मार्गी लागतील. नव्याने काही कामं समोर येऊ शकतील, जी की तुमच्यासाठी अपेक्षित असतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी सुद्धा दुपारनंतरचा कालावधी उत्तम राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फारच शुभफलदायी राहतील. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. आणि जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा संभवतात. एकंदरीत आज दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.